पिपाणी हे चिन्ह फ्री सिम्बॉलमधनं वगळण्याची शरद पवार गटानं आता मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवडणूक आयोगाला एक पत्र देखील पाठवलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। लोकसभा निवडणुकीमध्ये पिपाणी चिन्हामुळे जो फटका बसला तो विधानसभा निवडणुकीत बसू नये त्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खबरदारी घेतली जाते, दक्षता बाळगली जाते आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी फ्री सिम्बॉलमधनं पिपाणी हे चिन्ह वगळण्याची विनंती केलेली आहे। आणि याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। पिपाणी हे फ्रीज करण्याची मागणी लोकसभा आयोगात केलेली आहे। या बाबतीतली चर्चा झाली होती। ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठेतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्या बाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।